नमस्कार मित्रांनो, तुम्ही बघू शकता हे पाणी. आता मी तुम्हाला म्हणालो ह्याच्यावर हेडलाईन दिली की चमत्कारी विहीर. नेमकं काय चमत्कार आहे आपण हेच या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. आता ही बघू शकता ही 3ची मोटर आहे. 3ची मोटर कंटिन्यू चालू असले देखील कुठंही 1 फूटभर देखील पाणी खाली जात नाही. त्याचं काय रहस्य आहे, ही कोणती विहीर आहे, नेमकं ह्याच्यामध्ये काय कुठली शक्ती आहे, हीच आपण आता ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, बरेचसे शेतकरी आता व्याकुळ झालेले आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता पाणी राहिलेलं नाही. बरेच शेतकरी आता विचार करत आहेत की काय करावं लागेल. परंतु तुम्ही पाहू शकता ह्या विहिरीचं वैशिष्ट्य काय आहे. ह्या विहिरीचं वैशिष्ट्य नेमकं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं की माझ्या विहिरीला पाणी असावं. मग ह्या विहिरीला पाणी का आहे, तुमच्या विहिरीचं पाणी का उपसत आहे, याचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे. मित्रांनो, बरेच दिवस झालं आपण त्या ठिकाणी चमत्कारी विहीर घेऊन येत आहेत. आपण याच्या आधी एक चमत्कारी विहिरीचा व्हिडिओ टाकला होता. मग आता तुम्ही म्हणताल चमत्कारी विहीर म्हणजे नेमकं काय, तर त्या ठिकाणी चमत्कारी विहिरीचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर चमत्कारी विहीर आपण आता पाहू शकता. ही विहीर अशी खाली 50 फूट आहे आणि 50 फूट विहीर असल्यामुळं त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं पाणी त्या ठिकाणी निघत नाही. मग आता बरेच शेतकरी आहेत की आता फेब्रुवारी चालू झाला आहे, बऱ्याच शेतकऱ्यांचं पाणी बुडाला गेलं आहे. मग आता शेतकरी विचार करत आहेत की आता आमच्या विहिरीला पाणी एवढं का येत नाही, कशामुळे येत नाही. त्याचं कारण आहे मित्रांनो, आता ते कारणच मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. कारण बरेच शेतकरी आपले व्याकुळ असतात, हेतूर असतात की बाबा आपण काय करायला पाहिजे, आपण कशा स्वरूपाचं नियोजन केलं पाहिजे. तर आपण त्याच्यामध्ये बघू शकता 5च्या मोटरसारखं पाणी मारते ही 3ची मोटर. इतकं पाणी ही विहिरीतून कंटिन्यू चालतं आहे तरी देखील कसल्याही प्रकारचं पाणी कमी होत नाही. मग पाणी कमी न होण्याची कारणं मित्रांनो, ही जी विहीर दिसते तुम्हाला, तर ह्या विहिरीला कंप्लीट त्या ठिकाणी 50 फूट खोल आहे. आणि दुसरी गोष्ट, हाला पानाडी बघितला नव्हता, काही नव्हता. आपण स्वतः आपल्या नशिबामध्ये काय लागेल अशा प्रकारे ही विहीर घेतलेली आहे. मग ह्या विहिरीचं एवढं वैशिष्ट्य मी का सांगत आहे, तर ही विहीर आता आमच्या शेजारी चौकड लोकांच्या विहिरीचं पाणी उपसत आहे, पण ह्या विहिरीचं का उपसत नाही. तर मित्रांनो, आपण ही विहीर 50 फूट खोल घेतलेली आहे. तिला रान पण चांगल्या प्रतीचं लागलेलं आहे. रान चांगलं लागल्यामुळं त्या ठिकाणी पाणी पण 1 नंबर लागलेलं आहे. मग आता पाणी 1 नंबर लागले, नुसतं पाणी टिकत नाही 50 फुटावर, तुम्हाला पण माहिती आहे. मग आपलंच का टिकलं, त्याचं कारण आहे की आपण त्याच्यामध्ये आडवे बोरवेल मारलेले आहेत. त्या आडव्या बोरवेलमधून आता ते उघडे पडले नसल्यामुळे मी तुम्हाला दाखवू शकत नाही. पण त्या ठिकाणी आपले आडवे बोरवेल असल्यामुळं ते बोरवेल कसल्याही प्रकारचं पाणी कमी होऊ देत नाहीत. मग इतका प्रतीचं त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे. त्याच्यामुळं आपल्या विहिरीला कसल्याही प्रकारचं पाणी कमी होत नाही. 1 फूटभर देखील पाणी कमी होत नाही, अशा प्रकारची परिस्थिती सध्या तरी आहे. मग आता लोक सांगतात की माझी विहीर एवढी, माझी एवढी तेवढी, त्याच्यामधलं माझं आज पाणी उपसत आहे. आता मी बऱ्याच शेतकऱ्यांकडे गेलो, तशा शेतकऱ्यांच्या विहिरीमधलं पाणी कमी होत आहे. परंतु आपल्या विहिरीतलं पाणी अद्याप देखील कमी झालेलं नाही. त्याचं मुख्य कारण, आपण 50 फूट खोल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 4 आडवे बोर मारले होते. ते 4 पैकी 2 आडवे बोर चांगले चालतात आणि विहिरीला चौकून थोडंफार पाणी चांगले. आता मी तुम्हाला बोरवेल एक दाखवणार आहे. फक्त त्या ठिकाणी 80 फुटाचा बोरवेल आहे आणि त्या 80 फुटाचा बोरवेल कसा चालतो ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे. हे पाहू शकता, फक्त 80 फूट बोरवेल घेतला आहे आणि त्या 80 फुटामध्ये बघू शकता कसल्या प्रकारचं पाणी त्या ठिकाणी मारत आहे. मग तुम्ही म्हणताल की 80 फुटाला जेवढं कसं काय पाणी तुम्हाला लागलं, तर त्या ठिकाणी नशिबाचा भाग असतो मित्रांनो. तर हे सगळं पुण्य त्या ठिकाणी मिळालं आहे त्या शेतकऱ्याला. कारण शेतकऱ्याचं कुठंही पुण्य त्याला वाया जात नाही. हे 80 फुटावरलं पाणी मित्रांनो, 80 फुटावर, फक्त 80 फुटावर ही मोटर सोडलेली आहे. त्याच्यामधून इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आहे. मग इतकं सगळं त्या ठिकाणी होत असताना बरेच शेतकरी म्हणतात की माझं पाणी उपसत आहे. तर त्याला एकच पर्याय आहे, आपल्या विहिरीमध्ये त्या ठिकाणी आडवे बोर मारल्यानंतर कुठल्याही प्रकारचं पाणी उपसा होत नाही आणि शेतकऱ्याला म्हणावा असा रिझल्ट मिळतो. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यानं आपल्या विहिरीमध्ये योग्य ते नियोजन केलं पाहिजे. ऊसाचं नियोजन केलं पाहिजे आणि ऊसाचं नियोजन झाल्यानंतरच
त्या ठिकाणी पाण्याचं निवेदन चांगल्या प्रकारे जर झालं तर 100% तुम्हाला रिझल्ट चांगला मिळतो. तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का? तुमच्या विहिरीला पाणी कसं आहे मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.